जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, भारत असा एक देश आहे ज्यामध्ये अध्यात्म, विज्ञान, नैसर्गिक देणगी जी भारताला मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने भारत हा जगातील नंबर एकचा देश म्हणता येईल, ज्यामध्ये सर्व गोष्टी संपन्न असा देश आहे. तर आज आपण विज्ञानालाही आजच्या विज्ञानालाही आधुनिक युगामध्ये मागे टाकेल असे विज्ञान भारतामध्ये आजही प्रचलित आहे. भारताच्या तामिळनाडू भागामध्ये, दक्षिण भारतामध्ये श्री रंगनाथ स्वामी मंदिर आहे, जे कावेरी नदीच्या तीरावरती आहे, म्हणजेच बेटावरती आहे. आणि याचे बांधकाम पूर्वीच्या काळामध्ये हजारो वर्षापूर्वीचे आहे. या मंदिरामध्ये एक मृत आत्मा, आता मृत आत्मा म्हणायला हरकत नाही, परंतु ती मृत आत्मा गेली 900 वर्षे ते 1000 वर्षापासून सुरक्षितरित्या आजही तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते, तेही बसलेल्या स्वरूपामध्ये. आता त्या महान संतांचं नाव म्हणजे रामानुज आहे. यांनी भारतीय तत्त्वज्ञान, वेद, शास्त्र, पुराण यावर अभ्यास केला. सर्वसामान्य लोकाला ते ज्ञान मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले आणि मंदिर हे सर्वसामान्य बहुजनांसाठी उघडे राहावे यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. असे ते महान रामानुजाचार्य आजही त्या मंदिरामध्ये अस्तित्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. गेली 900 वर्षापासून त्या ठिकाणी त्यांचा देह तुम्हाला समाधी स्वरूपामध्ये पाहायला, म्हणजे दर्शनासाठी तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी मिळेल. तर हा देह गेली हजारो वर्ष, 900 वर्षे जे काय असेल ते कसा टिकून ठेवला, त्याच्या मागचं रहस्य काय, त्यामागचे तंत्रज्ञान काय, आणि अशी कोणती आयुर्वेदिक पद्धत आहे ज्याने आजच्या विज्ञान युगाला, आधुनिक युगाला कोड्यामध्ये टाकलं आहे. तर त्यामागचं कारण आहे हळद, चंदन, कापूर, केशर यांच्या मिश्रणाच्या साह्याने त्या देहाला सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही ममीचा इतिहास वाचलाच असेल. आता ही भारतामध्ये हजारो वर्षापासून जी देहरक्षणाची परंपरा आज आपण ऐकली किंवा आपल्याला माहीत झाली ते ठीक आहे. तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन बघू शकता, इतिहासामध्ये वाचू शकता. मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही ज्यावेळेस जाऊन पाहाल त्यावेळेस तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. हजारो वर्षापासून आपण इजिप्तची ममी, इजिप्तचा इतिहास ऐकलेला आहे, वाचलेला आहे. त्या ठिकाणचे जे राजे महाराजे वगैरे यांच्या ममीज काय केलेल्या आहेत, एखाद्या ताबूतमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. कशा ठेवण्यात आलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी त्यांना रासायनिक प्रक्रिया करून त्यांच्या शरीराचे आतले भाग, आतडे, पितडे, फुफ्फुस, जठराग्नी वगैरे काढून बाकीचं सांगडा काय केलेला आहे, तो तसाच त्या ठिकाणी त्या पेटीमध्ये दाबून ठेवलेला आहे. आणि त्या ठिकाणी लागणारे ज्या आवश्यक गोष्टी आहेत, जसे म्हणजे त्या राजाला आवडणाऱ्या गोष्टी, एखाद्या राजाला हुक्का प्यायला आवडत असेल तर ते हुक्क्याचं साहित्य, त्यानंतर एखाद्या राजाला सारीपाट खेळायची इच्छा असेल किंवा दूध खेळण्याचा
किंवा बुद्धिबळ खेळण्याची आवड असेल तर ते सर्व साहित्य त्या ठिकाणी ठेवलं जायचं. असं म्हणजे त्या ममीचा इतिहास आहे. आणि त्या पिरॅमिडमध्ये, आता पिरॅमिड तुम्ही सगळ्यांनीच टी व्हीमध्ये वगैरे आणि द ममी पिक्चर पाहिला असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते ममीच पाहायला मिळाले असतील किंवा जे काय असेल. किंवा ताबूतमध्ये एक लाकडी बॉक्स असतो किंवा काही ठिकाणी दगडाचा पण बनवलेला असतो, त्याला ताबूत म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये कॉफिनसुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ती डेड बॉडी ठेवल्या जाते आणि ती डेड बॉडी एका सुरक्षित जमिनीमध्ये खड्डा करून त्यामध्ये त्याला असं म्हणजे घराचं रूप दिल्या जातं आणि त्याच्यामध्ये ती ताबूत किंवा तो कॉफिन त्या ठिकाणी ठेवला जातो. अशा प्रकारे ही हजारो वर्षाची परंपरा इजिप्तमध्ये सुरू आहे. परंतु त्या शरीरातून अनावश्यक शरीराचे भाग जसं हृदय, फुफ्फुस, आतडे, मोठं आतडं, लहान आतडं वगैरे जे काय असेल ते काढून घेतलं जातं आणि फक्त सांगडा ठेवला जातो. परंतु आजही भारताच्या या इतिहासामध्ये दक्षिण भारतामध्ये श्रीरंग स्वामी मंदिरामध्ये रामानुजन यांचा जो देह त्या ठिकाणी ठेवलेला आहे, तो देह आजही तुम्हाला असा म्हणजे पाहिलं की वाटतं ही व्यक्ती आजही जिवंत आहे. त्यांच्या शरीराचं तेज आजही कमी झालेलं नाही. असं वाटतंय की ते सजीव आहेत. म्हणजे एवढं भारतीय तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे, विचार करा. आणि आज आपण काय म्हणतोय की आपलं भारतीय तंत्रज्ञान, विज्ञान, आयुर्वेद हे चुकीचं आहे वगैरे. तर बंधू आणि भगिनींनो, तसा काही प्रकार नाही. आधुनिक विज्ञानापुढे जरी तुम्हाला तसं वाटत असेल तर ते तुमची भावना आहे. प्रत्यक्ष तुम्ही एकदा त्या मंदिराला भेट द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि तो जो काही चमत्कार म्हणता येईल विज्ञानाचा, तो तुम्ही प्रत्यक्ष बघा. बघितल्यानंतर तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल की भारतीय तंत्रज्ञान, आयुर्वेद किती महत्त्वाचं आहे, किती महान आहे. आणि पूर्वीच्या आपल्या लोकांनी लावलेलं संशोधन जे काही असेल किंवा ज्या काही अध्ययन केलेलं आहे, आध्यात्मिक असो आयुर्वेदिक असो, ते किती महान आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि बघा, प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.